नमस्कार. मुलांनो, या पाठामध्ये आपण शिकणार आहोत नवं, नवं. नवं म्हणजे काय? तर एक छोटासा संस्कार. तो संस्कार काय सांगतोय, आपण प्रत्यक्ष इंग्लिशच्या एका छोट्या शब्दातून आपण बघूया. गो अँड कम. गो अँड कम हे क्रियापद आपण नेहमी वापरलंय. आता चित्र बघायचं. हे चित्र पुस्तकात दिलंय तुम्हाला. अगदी व्यवस्थित दिलेलं आहे. चित्रात काय दिलंय? बघा, एक घर आहे आणि त्याच्या बाजूला बगीचा आहे. त्या घराला टुमदार हा शब्द वापरलाय. टुमदारसाठी इंग्लिशमध्ये कोणता शब्द आलाय? हं. आणि या घराचं नाव वेगळंच आहे. ह्याला कॉटेज म्हणतात. आता बघा, ही पहिली ओळ. आता या पहिल्या ओळीमध्ये शिकताना आपण 2-3 गोष्टी ध्यानात घ्यायच्या. त्या म्हणजे वन्स देअर वॉज अ लिटल बॉय. या छोट्याशा ओळीमध्ये काय दिले बघा. वन्स हा शब्द, काळदर्शक शब्द. हं. त्यानंतर हा शब्द वॉज, क्रियापद. लिटल बॉय, लहान मुलगा. हं. देअर वॉज अ लिटल बॉय. तेथे एक लहान मुलगा. एकदा एक लहान मुलगा होता, असं आपण म्हणतो. तेथे, देअर म्हणजे तेथे. पण इथे तेथे नाही म्हणायचं. गोष्टीमध्ये तेथे नाही म्हटलं जातं. एके दिवशी एका राजाने असं केलं. सुरुवात करतो आपण. इथं कसं करायचं? वन्स देअर वॉज अ लिटल बॉय. बॉय मुलगा. हं. ही लिव्ड हे आहे मूळ क्रियापद. हे नियमित मूळ क्रियापद आहे. का नियमित आहे मुलांनो? तर याला ईडी प्रत्यय लागलेला आहे. आता हे प्रिटी, टुमदार, छान, आकर्षक, टुमदार, है ना? लिटिल, लिटिल म्हणजे काय? लहान. लिटिल म्हणजे लहान. कसलं घर आहे? लहान घर आहे. बरं. ते त्या घराला हाऊस किंवा होम नाही म्हटलं. त्याला हे बघा हे म्हणलेलं आहे कॉटेज. कॉटेज म्हणजे बगीच्यामध्ये असलेलं छोटंसं घर, त्याला कॉटेज म्हणतात. आता आपण घराला, बंगल्याला होम, हाऊस, फ्लॅट वगैरे, वगैरे. वेगवेगळे नाव आहेत. त्याच्यापैकी हा कॉटेज. आता या कॉटेजचं वर्णन हे खालील ओळीत केलेलं आहे. कसं केलेलं आहे? देअर वॉज अ लव्हली गार्डन. या घराचं वर्णन केलंय. कसं वर्णन केलंय? या घराच्या बाजूला हे बघा इथून इथपर्यंत, हा इथून इथपर्यंत स्पेस. म्हणजे कंप्लीट हा इथून असा जर गोल फिरवला मी, तर बाजूला इकडे जातो बगीचा आहे. आणि कसला आहे? लव्हली, सुंदर असा बगीचा आहे. मुलांनो, या बगीच्याला हां, बगीच्याला आपण आता लक्षात ठेवायचं अराउंड द कॉटेज. आता त्या घराच्या बाजूला एक सुंदर बाग आहे. सभोवताली, अराउंड सभोवताली. हे म्हटलं तिथं. मग आता वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे? इथं हा जो शब्द आहे, स्थानदर्शक सर्वनाम आहे देअर. हं. आणि तो कर्ता बनलाय. वाक्यामध्ये 3 घटक असतात. कर्ता, क्रियापद आणि कर्म असतं. त्याचं स्ट्रक्चर सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा काय असतो? कर्ता असतो, नंतर क्रियापद असतं, नंतर कर्म असतं आणि बाकी मग सगळे ते कर्माच्या नंतर इतर असतात. ते इतर कर्म असं म्हटलं तरी आपण चालतं त्याला. पुढं डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स ग्रीव इन द गार्डन. मी पूर्ण वाक्य वाचलं. डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स ग्रीव इन द गार्डन. आता हा जो शब्द आहे, लगेचच्या लगेच आपण काय करायला पाहिजे? लक्षात आणला पाहिजे, की आपल्याला काय करायचं आहे, है ना? तर काय करायचे? इथं मी रेष ओढतोय. या डिफरंटच्या खाली गोल करतोय. पुन्हा एकदा गोल करतो मी. वाटलं तर वेगळ्या रंगाने तुम्हाला मी दाखवतो. हा वेगळा रंग दिसतोय तुम्हाला? दिसतंय. डिफरंट म्हणजे वेगळा.
डिफरंट काइंड्स प्रकार. काइंड्स मुलांनो, काइंड हा शब्द दयाळू म्हणून वापरतात. पण इथं काइंड्स हा प्रकार जो शब्द आहे तो वापरला जातो प्रकार. काइंड म्हणजे दयाळू, इथं वापरलाय प्रकार म्हणून. म्हणजे एका शब्दाचे किती अर्थ होतात माहीत नाही, परंतु त्या शब्दाला संदर्भ बदलून वापरता येतो. स्पेलिंग जरी सारखं असलं तरी. हे एक इंग्लिशचं वैशिष्ट्य आहे. म्हणून शब्द जर हुडकत गेलो आपण, शोधत गेलो, तर सगळ्यात कमी शब्द असलेली भाषा इंग्रजी आहे. कारण बऱ्याच ठिकाणी काही शब्द 2-2दा, 3-3दा वापरले गेलेत. आता इथं काइंड आलेलं आहे. तुम्ही लाइक शब्द बघितला, LIKE, लाइक म्हणजे आवडणे आणि लाइक म्हणजे सारखे. हं, तसं इथं. लाइक काइंड्स ऑफ प्लांट. पुन्हा इथे ग्रीव. बघा आता ग्रीव आलं हे. हे ग्रीव अनियमित मूळ क्रियापद आहे. आता मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये टीचिंग करत असताना हे सांगतो, की काय सांगतो? नियमित आणि अनियमित मूळ क्रियापद. नंतर मी प्रिपोजिशन सांगतो, सर्वनाम सांगतो. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे हे सगळे एक आता दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे हे सगळे मनी आहेत वेगवेगळे. यांना सगळ्यांना एका जागी आणल्यानंतर, ववल्यानंतर, दोऱ्यात ववल्यानंतर माळ तयार होते. तसं शब्दाच्या 8 जातीमधले वेगवेगळे शब्द एका जागी आल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या अर्थानुसार हं, त्याचं ते वाक्य होतं आणि अर्थपूर्ण वाक्य होतं. शब्दाच्या 8 जाती म्हणजे कोणतेही शब्द घ्यायचे नाहीत. तिथं अर्थ पूर्ण झाला पाहिजे. असं. माळ घ्यायची म्हणजे कोणतीही मोठी माळ घ्या, काचाची माळ घ्या, तुळशीची माळ घ्या, त्याची मणी घ्या, एका करा, तशी नाही ती माळ. त्याला काही अर्थ नसतो. तुळशीची माळ वेगळी, काचेची माळ वेगळी, हिऱ्याची माळ वेगळी. तसं वाक्याचा अलंकार शोभून दिसण्यासाठी काय केलं जाते, शब्दाच्या 8 जातीत ते शब्द वापरले जातात. हे इथे ग्रीव आहे. ग्रीव. ग्रीव कशाचं भूतकाळ आहे? हे ग्रोचं, GROW. ग्रो म्हणजे वाढणे. ग्रो, ग्रीव, ग्रोन. आता वाढणे म्हणजे एखाद्यानं भाजी वाढणे, भात वाढणे हा नाही प्रकार. नैसर्गिकरित्या मी लहान असताना अगोदर माझी उंची कमी होते. आज माझी उंची किती आहे? वाढलेली आहे. एखादा 1लीतला मुलगा त्याची उंची किती राहते आणि 7वीतल्या मुलाची उंची किती असते आणि मग 10वीला गेल्यास किती उंची असते. हे जे वाढणं आहे आतून नैसर्गिकरित्या वाढ होणे, त्याला हा शब्द आहे. ग्रो, ग्रीव, ग्रोन इन द गार्डन. कुठे वाढले ते? वेगवेगळ्या प्रकारचे रोपटे, वनस्पती त्या बागेमध्ये वाढलेले आहेत. हं. सो म्हणून देअर. तर काय म्हणते इथं? देअर देअर वॉज अ लॉट ऑफ वर्क. म्हणजे आता वेगवेगळ्या प्रकारचे तिथं वाढलेत म्हणजे काय अर्थ आहे याचा? पुष्कळ. अ लॉट ऑफ म्हणजे काय? पुष्कळ. हे सगळं समजून घेतलं पाहिजे. लॉट ऑफ म्हणजे काय? पुष्कळ, खूप. आणि काय आहे तिथं? काम आहे. हे बघा काम. हं. वर्क पुन्हा नंतर टू डू करण्यासाठी कुठं? देअर. देअर म्हणजे कुठं? बागेत. बागेसाठी या बागेसाठी काय वापरलं इथं? स्थानदर्शक सर्वनाम वापरलंय देअर. काय काम आहे? पहिलं काम आहे वॉटर द प्लांट्स एव्हरी डे. झाडांना दररोज पाणी देणं. मुलांनो, थोडं लक्ष द्या इथं. वॉटर मी जर सेपरेट म्हणलो तर ते नाम होतं. परंतु इथं वॉटर हा शब्द क्रियापद म्हणून वापरलाय. वॉटर हा शब्द कसा वापरलाय? क्रियापद म्हणून वापरलाय बघा इथं वॉटर. वॉटर द प्लांट्स. झाडांना पाणी देणे. हं. देण्यासाठी शब्द इंग्लिशमध्ये गिव्ह आहे. पण इथे गिव्ह वापरला का? नाही. वॉटरलाच ॲडजस्ट केलं तिथं. एव्हरी डे. प्रत्येक दिवशी. दुसरं काम आहे गिव्ह मॅन्युअर. बरं का? हे गिव्ह मॅन्युअर. गिव्ह मेन्युअर. आता हे जे मेन्युअर आहे की नाही, मेन्युअर म्हणजे आपल्याला कसं वेळच्या वेळेला जेवायला दिलं जातं. तुम्ही बघा बरोबर 1 वाजता आपली खिचडी शिजते. आणि आपण खिचडी शिजल्यानंतर जेवायला जातो. दुपारचा शालेय उपहार जो असतो आपला, तो आपण खातो वेळेच्या वेळेला. आपली आई आपल्याला संध्याकाळी जेवायला देते. देते ना? डॉक्टरकडे ॲडमिट झालं आपण तर डॉक्टरसुद्धा काय करतो, वेळेच्या वेळेला इंजेक्शन देतो, औषध देतो, सलाईन संपली की परत लावतो. एक प्रकारचं खत-पाणी. इथं झाडाला सुद्धा त्याच सिस्टमनं औषध-पाणी जसं डॉक्टर देतात, तसं अन्न-पाणी, खत-पाणी इथं वेळेच्या वेळेला देणे. आणि याच्या अगोदर इथं काय दिलं क्रियापद गिव्ह वापरलं बघा हे गिव्ह. गिव्ह म्हणजे काय?
देणे. गिव्ह म्हणजे देणे. हं. गिव्हचा भूतकाळ घेव आणि पास्ट पार्टिसिपल गिव्हन. क्रियापदाचे तिन्ही रूप तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. कारण त्याचं असं की उतारा वाचून ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहिता, उतारा ज्यावेळेस तुम्हाला दिला जातो, याचा अर्थ असा होतो की तुम्हाला भाषेतलं बरचसं काही कळतंय. भाषेवर तुमचं प्रभुत्व आलेलं आहे. भाषेवर प्रभुत्व आलं म्हणजे शब्दसाठा असा लागतो. शब्दाचा वापर कळायला पाहिजे आणि शब्दाची रूपं कळायला पाहिजेत. आपल्याला एखाद्या बोललेल्या माणसाचा भावच कळत नसेल, त्या शब्दाला व्हॅल्यू आहे का? तसं आपण जे काही वाचतो, लिहितो, आपण काय करतो? शब्द पाठ कर म्हणलं की शब्द पाठ करतो. पण शब्द पाठ करून किंवा वाचन करून जमत नाही. त्याही पुढचं ते शब्द आपण वापरात आणले पाहिजे. आणि वापरात आणण्यासाठी काय केलं पाहिजे? वारंवार त्या भाषेच्या संपर्कात राहिलं पाहिजे. आणि वारंवार संपर्कात राहण्यासाठी काय केलं पाहिजे? समजून घेऊनच त्या शब्दाला आपल्या बोलण्यात, लिहिण्यात, वाचण्यात ठेवलं पाहिजे. मग आपण काय करतो? तो शब्द वापरतो आणि कुठं वापरायचा हेही आपल्याला कळतं. फ्रॉम टाईम टू टाईम. फ्रॉम टाईम टू टाईम. वेळेच्या वेळेला खतपाणी घालणे. नंतर कट आणि प्रून द प्लांट्स. आता झाडाची देखरेख करताना काय केलं पाहिजे? त्याच्या मुळ्या कट केल्या पाहिजेत, त्याची पानं कट केले पाहिजेत, वाळलेलं पानं काढलं पाहिजेत. कट करणे, फाटे कट करणे आणि मग त्या झाडाची विनाकारण, विना दिशेने चाललेली वेगळी वाढ काय केली पाहिजे? व्यवस्थित थांबवली पाहिजे आणि त्याचा आकार दिसण्याचा सुंदर केला पाहिजे. वीड द गार्डन. आता हे जे वीड आहे, वीड हे आहे वीड, हे वीड आहे नियमित मूळ क्रियापद. मुलांनो, हे नियमित मूळ क्रियापद काय सांगते, की तण-पाणी. तण-पाणी म्हणजे त्या बगीच्यामधलं जे तण आलेलं असतं, तण, निरुपयोगी गवत, त्याला तण म्हटलं जाते. ते काढणं, तण काढणं. पहिलं क्रियापद आहे वॉटर, दुसरे क्रियापद गिव्ह, तिसरे क्रियापद कट प्रून, चौथं क्रियापद वीड आणि सगळ्यात शेवटचं क्रियापद आहे क्लीन, स्वच्छ करणे. म्हणजे या 5 क्रिया म्हणजे 5 कामं या बगीच्याची आहेत. खूप कामं आहेत. पुढं एव्हरीबडी इन द लिटल बॉयज फॅमिली हेल्प्ड टू टेक केअर ऑफ गार्डन. ओके. आता आपण इथं थांबूया आणि शब्द समजून घेऊया. एव्हरीबडी प्रत्येकजण, प्रत्येकजण एव्हरीबडी, एव्हरीवन, एव्हरीबडी, एव्हरीवन इन द लिटल बॉयज फॅमिली. त्या लहान मुलाच्या, जो आपण सुरुवातीला म्हणलो की तिथे एक मुलगा राहत होता, त्याच्या कुटुंबातल्या प्रत्येक जणानं म्हणजे बॉईज दिले बघा इथं बॉईज. कसं दिले बॉईज? मुलाच्या. मुलाच्या कशामुळे झालं? हो का, ह्याच्यामुळे झालं मुलाच्या. च कसं लागलं इथं? चमच्याचं उपपद लागलं का नाही? आपण म्हणतो की त्याच्या, भावाच्या, बहिणीच्या, मामाच्या, दोस्ताच्या, च वापरतो नाही. तसं इथं कसं आहे? त्या नामाला कॉमा देऊन नंतर येस लावलंय. फॅमिली हेल्प्ड. पुन्हा अजून इथं क्रियापद झालं. बघा आता, इथून इथपर्यंतचा हा कर्ता आलं. मग त्यानंतर इथं आलं हेल्प क्रियापद आणि ईडी लागून भूतकाळी झाले म्हणजे हे नियमित मूळ क्रियापद आहे. नेहमी लक्षात ठेवा, आपलं क्रियापद हे कोणत्या रूपात वापरलं जातं, त्यावरूनच आपल्या वाक्याचा अर्थ कळतो आणि वाक्याचा काळ सुद्धा आपल्याला ठरवायचा असेल, तर क्रियापदाचं रूप आपल्याला माहिती पाहिजे. आणि दुर्दैवानं आपल्या भारतातल्या बऱ्याच मुलांना हे माहिती नाही, की नियमित आणि अनियमित, ज्याला इंग्लिशमध्ये रेग्युलर आणि इर्रेग्युलर असे मूळ क्रियापदाचे जे क्रिया दाखवतात, तसे 2 प्रकार आहेत. मग आता मूळ क्रिया दाखवतो म्हणजे काय? वाक्यातली क्रिया कशी आहे इथं? इथं मदत करण्याची क्रिया दाखवली आहे इथं. मदत करण्याची क्रिया दाखवली इथे हेल्प. ही मूळ क्रिया आहे. त्याच्यानंतर ही टेक आहे पुढं. टेक म्हणजे घेणे, असं. हं. आता इथं एक तुम्हाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की क्रियापदाचे रूप तुम्हाला माहीत झाले. मग नियमित आणि अनियमित म्हणजे काय? ज्या मूळ क्रियापदाचं भूतकाळी रूप किंवा वर्तमानकाळी रूप किंवा तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल ज्याला भूतकाळ धातू साधित म्हणतात, ते निश्चित नसतंय. एका स्पेलिंगचं नसतं. कोणतं कुठं, कोणतं कुठं, कोणतं कुठं. म्हणजे उदाहरण जर घेतलं तर कट, कट, कट हे 3 रूप आहेत. कटचं स्पेलिंग तेच आहे. भूतकाळाचं कट आहे, पास्ट पार्टिसिपल तेच आहे. पुढचं स्पेलिंग तेच आहे, पी-यू-टी.
बघा आता पी-यू-टीला पुट म्हणलं जाते आणि सी-यू-टीला कट म्हणलं जाते. उच्चारात सुद्धा फरक आहे. मग वर्तमान काळी, भूतकाळी आणि पास्ट पार्टिसिपल हे जे रूप वापरलेलं आहे, ते रूप कसं आहे, त्या रूपामध्ये दिलेल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. तर वेगवेगळं रूप असल्यामुळं, निश्चित एकच स्पेलिंग नसल्यामुळं त्याला अनियमित म्हटलं जाते आणि अशी जवळ-जवळ नि 210 आणि त्यामध्ये काही ॲडिशन करून वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्यय वापरून म्हणजे सफिक्स वापरून अन असेल, अंडर असेल वगैरे किंवा इन असेल, हे सगळे वापरून तयार केले तर 650 मूळ क्रियापद आहेत अनियमित. त्या 650 मूळ क्रियापदाचा व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. कृपया पहा, लिहून घ्या. म्हणजे पुन्हा नंतर तुम्हाला अनियमित मूळ क्रियापद कसलं असतं ओळखण्याची गरज नाही. कारण तुम्ही आज अभ्यास केला की पुन्हा समजतं. मग नियमित काय? नियमितचं काहीच अवघड नाही. हे जे 750 क्रियापदं आहेत, ते सोडून बाकीच्या सगळ्या क्रियापदाला भूतकाळी करतात. स्थानी डी लावायचं. संपलं. हेल्प असेल, हेल्पेड करायचं. प्ले असेल वर्तमानकाळी रूप, त्याचं भूतकाळी करायचं तर प्लेड लिहा. अवघड काहीच नाही. पण टेकचं टेकडं करता येत नाही. टेकचं टूक पाहिजे. क्लीनचं क्लीन्ड करता येते. वीडचं विडीड करता येते. गिव्हचं गिव्हड करता येत नसतं. येतच नाही. गिव्हचं गेव आहे ऑलरेडी सांगितलं ना, तेच वापरायचं. आता आपण पुढे जाऊया. ह्या क्रियापदापासून पुढे केअर. हं. हे केअर कसं काय म्हणते आता? हे केअर. केअर ऑफ द गार्डन. त्या कुटुंबातील प्रत्येक जणानं त्या गार्डनची काळजी घेण्यासाठी मदत केलेली आहे. नेक्स्ट पॅराग्राफमध्ये थोडंसं लक्षात घ्या. द बॉय हॅड अ व्हेरी स्ट्रिक्ट अंकल. त्याला अंकल आहेत. हं. ते अंकल कसे आहेत? इथे व्हेरी शब्द वापरलाय, नंतर स्ट्रिक्ट वापरलाय आणि मग जो कोण आहे अंकल, काका तो वापरलाय. पण आता इथं जे सांगितलंय हॅड, बऱ्याच वेळेला हॅड म्हणजे होता, होती, होते हे आपण म्हणतो आणि हॅडला सहसा आपण काय म्हणतो? ते हेल्पिंग वर्ब आहे. जे काळ दाखवण्यासाठी आलेला शब्द असतो, क्रियापद असतं. त्याला आपण काय म्हणतो? हेल्पिंग वर्ब म्हणतो किंवा ऑक्झिलरी म्हणतो. आता आपण पहिल्या पायरीमध्ये ऑक्झिलरी माहिती करून घ्यायचं. नंतर ऑक्झिलरी जर शब्द कोणी वापरला, तोही एक हेल्पिंग वर्बच असतं, हे लक्षात घ्यायचं. त्याचे त्याचे अंकल, त्याचे काका खूप स्ट्रिक्ट होते. स्ट्रिक्ट म्हणजे काय? शिस्तीचे आणि शिस्त म्हणजे काय? तर शिस्त म्हणलं की तुम्हाला हे दिसतंय सकाळी लवकर उठणे, शिट्टी वाजणे, दाबदर्पण करणे, त्याच वेळेला दात घासणे, त्याच वेळेला अंघोळ करणे, तेवढाच अभ्यास करणे, तसंच राहणे वगैरे. हे सगळं जरी तुम्हाला तसं वाटत असलं, तर शिस्तीची व्याख्या खरं तर काय माहिती आहे का? यशाकडे जाण्यासाठी घेतलेला बारीक आणि सातत्याचा वसा. म्हणजे यश काय करते आपल्याला? उगाच मिळत नाही. मला सांगा, एखादा पैलवान कुस्तीची स्पर्धा उद्या आहे म्हटल्यानंतर 1 दिवस अगोदर प्रॅक्टिस करतो का? नाही. तो पैलवान दररोज सकाळी शिस्तीनं प्रॅक्टिस करतो. शिस्तीनं सकाळी उठणे, व्यायाम करणे आणि मग कुस्ती खेळणे. मग काय चुकले, काय नाही, कशी चाल टाकायची, शेवटची चाल कशी टाकायची, राखून कशी ठेवायची, समोरला कसं दमवायचं, नंतर मग प्यादा कसा मारायचा आणि मग कुस्ती कशी जिंकायची. हे एका दिवसामध्ये येत नाही. आणि याला शिस्त म्हणत नाहीत. शिस्त म्हणजे कशी? आपल्या इतिहासामध्ये खरी नोंद करण्यासारखा आजही आपला भारतरत्न सचिन तेंडुलकर हा क्रिकेटपटू, त्यांची शिस्त बघायची. त्यांच्या शिस्तीला तोड नाही. प्रचंड असा संयम, कधीही संयम ढळू दिला नाही. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट सांगण्यासारखी त्यांची म्हणजे कुठेही गेले, तरी ते त्याच वेळेला तिथं ग्राउंडवर रोज 24 तासात एकदा सकाळी थांबत होते. आता बाकीचे लोक काय करत होते? स्पर्धा 1 महिना असेल, तर तासंतास मेहनत करत होते. पण भारतरत्न सचिन तेंडुलकर या क्रिकेटवीरानं कधीही बेशिस्त राहिलेलं नाही. सातत्यानं ते सकाळी 6 वाजता ग्राउंडवर हजर राहत होते आणि मग ह्या शिस्तीनं राहण्यामुळं भारतरत्न हा पुरस्कारच नव्हे,
तर त्यांच्या नावावर असंख्य असे विक्रम त्यांना करता आले. शिस्तीचं. त्या स्ट्रिक्ट या शब्दावरून तुम्हाला सांगितलं. पण हा पाठ आपल्याला त्या अंकलबद्दल सांगतोय. अंकलबद्दल सांगता त्यांचे जे गुण आहेत, वैशिष्ट्य आहे स्ट्रिक्टपणाचे, ते मी सांगतोय आणि स्ट्रिक्टपणाबद्दलची व्याख्याही सांगितली. ही बिलीव्हड आता हे जे स्ट्रिक्ट शब्द आहे, तो कोणासाठी आलाय स्ट्रिक्ट शब्द? अंकलसाठी. आणि हा जो एच-ई ही सर्वनाम वापरला गेलाय, तोही अंकलसाठीच वापरलाय. अंकलच्या नावाच्या ऐवजी हे सर्वनाम वापरले. पुढे काय म्हणते? बिलीव्हड. हेही काय कोणतं क्रियापद आहे? नियमित मूळ क्रियापद. कारण मी ज्याच्या भोवती गोल करतोय ते लक्ष द्या. काय आहे ते? हे आहे नियमित मूळ क्रियापद कारण त्याचं भूतकाळी रूप हे ईडी लागून झालेलं आहे. अंकलचा 100% जास्तीत जास्त विश्वास होता हार्ड वर्कवर. म्हणजे काय? हार्ड म्हणजे कठोर परिश्रम आणि शिस्त. तो काही शिस्त. अरे बघा डिसिप्लिन. है ना? वन डे द बॉय वॉज प्लेइंग अराउंड इन द गार्डन. इन द हाउस. एके दिवशी तो लहान मुलगा वॉज प्लेइंग बघा इथं वॉज प्लेइंगला गोल करतोय लक्ष द्या इथं. हे जे वॉज प्लेइंग आहे, हे वॉज प्लेइंग काय सांगते? अपूर्ण भूतकाळ आहे. क्रिया भूतकाळात चालू होती. ओके. अराउंड इन द हाउस घराच्या भोवताली. हं. घराच्या भोवताली म्हणजे त्या बागेच्या मध्येच तो मुलगा खेळत होता आणि हाक मारली, लिटिल बॉय. मित्रांनो, मुलांनो, जो कोणी व्हिडिओ पाहते त्यांनी कृपया या गोष्टीकडे लक्ष द्या, की संवाद चालू असताना आपल्याला आवाज येतो, हा बोलतोय, तो बोलतोय म्हणून. पण पुस्तक वाचत असताना संवाद चालू आहे, हे कसं ओळखायचं? तर तिथं बोलले गेलेल्या शब्दाच्या भोवती विरामचिन्ह असतात. आता ही चिन्ह कोणती? त्याची नावं तुम्हाला माहिती पाहिजे. हं. सेड द अंकल. हं. खरं तर लिटल बॉय युअर गार्डन नीड्स वीडिंग असं हाक मारून अंकलनं बोललंय. पण लिटल बॉय पहिल्यांदा घेतलाय. सीड द अंकल नंतर घेतलाय शब्द. हो का? असं घेतलंय. पुन्हा कॉमा दिलाय. युअर गार्डन तुझी बगीचा म्हणजे तुझ्या बगीचेला गरज आहे. युअर गार्डन नीड्स वीडिंग म्हणजे तुझ्या बागेमधलं काय काढायचे? तण काढायचे. भलबकळ तण वाढलेलं आहे. आणि पुन्हा आज्ञा देतात, डोंट प्ले खेळू नको अराउंड या घराच्या भोवती बागेत खेळू नको. आणि पुढचा आदेश काय दिला त्याने? डू कर काय? सम वर्क. काही थोडं काम कर. हं. गो नाऊ जा आता. वीड द गार्डन जा आता आणि तण काढ गार्डन मधलं. बागेतलं तण काढ. इथं वाक्य अंकलचं संपलं. हं. इथं अंकलचं वाक्य संपलं आणि नवीन वाक्य सुरू झालं. इथं द लिटिल बॉय इथपर्यंत झालं करता आणि पुन्हा डिड नॉट फील लाइक रीडिंग द आहे की नाही? म्हणजे ते काम करण्याचं त्या लहान बालकाला आवडलं नाही. कोणतं? त्या दिवशी त्या दिवशी मुलांनो, ते वेडिंगचं काम, वेडिंग म्हणजे लग्न नाही बरं का. हं. वेडिंग म्हणजे लग्न नाही. आता हे काम म्हणजे तण काढण्याचं काम त्या दिवशी त्या मुलाला आवडलं नाही. आय कांट डू इट. तो उत्तर देतोय. संवादामध्ये विरामचिन्ह कुठं दिलेले आहेत, कुठं कॅपिटल शब्द काढलेला आहे आणि कुठं पूर्णविराम दिलेला आहे. हे पूर्ण लक्षात ठेवायचं. पंक्च्युएशन नावाचा जो प्रकार असतो, पंक्च्युएशन नावाच्या प्रकारामध्ये तुम्हाला ते वाक्य विरामचिन्हासहित, शब्दाच्या स्पेलिंग सहित दुरुस्त करून लिहावं लागतं. हं. म्हणजे विरामचिन्हाचा तुला अभ्यास आहे का? तुम्हाला हे कळतंय का? हे सगळं चेक करण्यासाठी इथं दिलेलं आहे. मग आता इथं काय केलंय? आय कांट डू इट एवढंच वाक्य काय केले? तर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमात घेतलंय बघा. हे बघा, हे कॉमा हं, ही एक कॉमा आहे. आणि पुन्हा ही सेड आता मी करू शकत नाही. हे कोण बोलतंय? ही सेड. ही सेड मी ही म्हणजे कोण? हं? ही म्हणजे कोण?
ही म्हणजे तो लहान मुलगा. लहान मुलगा ह्या लिटिल बॉयसाठी आलेलं ही. ओके. पुढं "ओह! येस, यू कॅन" सेड द अंकल. 2 वाक्याला इथंच जोडलेलं आहे. मग कधी-कधी काय होतंय, हे वाक्य वाचत असताना हे असंच पुढे गेल्यानंतर असं वाटतंय, की हेही वाक्य त्याच मुलानं बोललं आहे. परंतु इथं वाटा अंकलच्या वाक्याचा वेगळा आणि यांचा वेगळा आहे. हे थोडंसं लक्षात घ्या. वेल, आय डोंट वांट टू नॉट जस्ट नाऊ, सेड लिटल बॉय. वेल, चांगला आहे. अंकल काय म्हणते, "येस, यू कॅन." तू करू शकतोस. अंकल म्हणतात, "तू करू शकतोस." हे म्हणते, "करू शकत नाही." "वेल, आय डोंट वांट टू, नॉट जस्ट नाऊ." नाही, नाही, मला क क माझी इच्छा नाही करण्याची. आय डोंट वांट टू, आय डोंट वांट टू. आणि पुन्हा जस्ट नाऊ, आता तर नाहीच. आता काही करण्याची इच्छा नाही. सेड द लिटल बॉय. बट यू मस्ट, पण तू केलं पाहिजे. तू केलं पाहिजे. सेड हिज अंकल. पुन्हा सेड अंकल. सेड द बॉय, सेड द अंकल. त्याच्या अगोदर शब्द कोणते, कोण बोलले हे लक्षात असू द्या. डोंट बी नॉटी, असा आगाऊपणा करू नको. बट गो ॲट, परंतु जा तिकडं एकदा अँड डू युअर वर्क, आणि तू तुझं काम कर. इथं मुलांनो डू म्हणजे करणे होते. डू म्हणजे करणे. इथं उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. दिस इज अन ऑर्डर. ही माझी आज्ञा आहे. म्हणजे काय? माझी नाही, इथं दिस इज अन ऑर्डर. माझी आज्ञा आहे. ही आज्ञा आहे. जा, तुझं काम कर. गेट अप, उठ अँड जा. उठ बरं आणि जा बरं. माझी आज्ञा आहे ही. द लिटल बॉय फेल्ट सॅड. त्या लहान मुलाला दुःख वाटलं. अंकल इज सो अनफेअर. आणि अंकल इतक्या वेळ खूप चांगले होते ना, आता कसं काय गड्या चांगले नाहीत? असं फील झालं, की आता अंकल आपले चांगले राहिलेले नाहीत. अगोदरच्यासारखे नाहीत. खरं त्यांनी मला कामाला लावलं इथं. ही थॉट हिज chin began to wobble. He had a lump in his throat. आता या लंपचा अर्थ जो होतो ना, तो होतो औंढा. औंढा आला नड्यामध्ये त्याच्या. औंढा गिळला म्हणा की एक प्रकारचा. आपण म्हणतो की औंढा गिळून बोललो रडता-रडता. ही बिगॅन टू वोबल, आणि तो रडायला चालू केला. हं. त्याचं तोंड कोरडं वगैरे. हिज आईज वेल्ड अप, आणि त्याच्या डोळ्याची विहीर भरली. म्हणजे डोळे भरले. खरं तर वेल्ड अप. जस्ट देन, त्यानंतर हिज मदर वॉक्ड इन. जस्ट देन, त्याच वेळेत त्याची आई, कोणाची? त्या बालकाची, वॉक्ड इन, आतमध्ये आली आणि विचारते काय? व्हॉट इज द मॅटर? खरं तर काय? व्हॉट इज द मॅटर? इथं काय म्हणायचं? व्हॉट्स द मॅटर? काय प्रकार आहे? काय अडचण आहे? आपण म्हणतो मराठीमध्ये, "काय भानगड आहे? आज कसं झालं? रडलीस का बरं तू?" असं म्हणतो की नाही? तसं इथं व्हॉट्स द मॅटर? शी आस्क्ड. आणि पुन्हा अजून परत वाक्य विचारते. व्हाय डू लूक सो अनहॅपी? का? दिसायला तू आज नाराज दिसलास, आनंदी नाहीस दिसत. म्हणून तिथं अनहॅपी शब्द वापरलाय. अंकल टोल्ड मी टू लिटिल बॉय. अंकल टोल्ड मी टू लिटिल बॉय. अंकल म्हणाले मला, लहान मुला. वीड द गार्डन, सेड द लिटिल बॉय. मुलगा म्हणाला, लहान मुलगा सांगतोय. लहान मुलगा आईला सांगतोय. म्हणजे हे इनडायरेक्ट आहे. अंकलनं जे बोललं त्याला ते डायरेक्ट होतं. अंकलनं काय बोललं हे आईला सांगतोय तो इनडायरेक्ट. अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष. प्रत्यक्ष म्हणजे समोरासमोर, इनडायरेक्ट म्हणजे पाठीमागं. जे बोललं ते सांगितलं. लहान मुला काम कर, इथल्या बागेतला. काय करायचंय? तण काढायचे. तण. वीड म्हणजे तण. हे जे वीड दिले मुलांनो, हे वीड. वीड म्हणजे तण. तण म्हणजे काय? आता शेतकऱ्याच्या लेकराला माहीत. शहरातल्या लेकराला काय म्हणतात? तण म्हणजे रानामध्ये आलेलं बिना कामाचं गवत. त्याला तण म्हणतात. तसं इथं बागेमध्ये आलेलं आहे. ओह! हिज सेड हिज मदर. ओह! असं आहे का? आई म्हणाली. व्हॉट व्हॉट फन दॅट विल बी. किती मजा आहे तिथं. ती तर किती मजा आहे. आणि त्यात किती मजा आहे.
आय लव्ह टू वीड. मला तण काढणं आवडतं. अँड इट इज सच अ फाईन डे. आणि हा अत्यंत सुंदर दिवस आहे. सच अ तसा खूप चांगला दिवस आहे. कॅन आय कम? कॅन आय कम? मी येऊ का? येऊ शकते का? आणि हेल्प यू, तुला मदत करायला. कसली मदत? टू वीड, या बागेतलं तण काढण्यासाठी मी येऊ का? येऊ शकते का? तुला मदत करू शकते का? ह्याचा अर्थ होतो. बघा, ह्याचा अर्थ कसा होतो? इथं काय केलेलं आहे, कॅन शब्द वापरून प्रश्न तयार केलाय. कॅन शब्द. परवानगी घेण्यासाठीचा हा शब्द कॅन इथं पहिल्यांदा घेतलाय कर्त्याच्या अगोदर आणि नंतर मग सगळ्यात शेवटी प्रश्नचिन्ह दिले. म्हणजे कॅन किंवा कुठल्याही हेल्पिंग बरोबर जर वाक्याच्या सुरुवातीला घेतलं, तर तिथं प्रश्न तयार होतो. कॅन आय कम? मी येऊ शकते का? अँड हेल्प, मदत करू शकते का? कुणाला? यू, तुला. कसली मदत? टू बीड, तण काढायला. वाय? येस, सेड द बॉय. का? येस. का? बरोबर. सो द बॉय अँड हिज मदर वेंट आउटसाइड. म्हणून सोचा अर्थ काय होता इथं? म्हणून तो लहान मुलगा आणि त्याची आई वेंट. तुम्हाला थोड्या वेळ सांगितलं वेंटचं. गो वेंट म्हणलं होतं. गोचा भूतकाळ वेंट, गेले. कुठे गेले? त्याची आई आणि तो मुलगा वेंट गेले. कुठे गेले? आउटसाइड, बाहेरच्या बाजूला. आउटसाइड म्हणजे काय? बाहेरच्या बाजूला. आता पुन्हा काय म्हणते? दे वेडेड द गार्डन. इथं वेडेड म्हणलो तुम्हाला मी थोड्यापूर्वी. हे नियमित मूळ क्रियापद आहे. है ना? ईडी लावून पण झालं इथं भूतकाळी. त्याने त्या बागेतलं तण काढलं. भूतकाळाची क्रिया ना ईडी लागून राहिली. दे हॅड अ व्हेरी गुड टाईम टुगेदर. त्यांच्याकडं हा खूप चांगला वेळ आहे. टुगेदर, एकत्रित येण्यासाठी. वर्किंग, काम करण्यासाठी. वर्किंग काम करण्यासाठी. वर्किंग काम करण्यासाठी. पुढचं काय करण्यासाठी? चॅटिंग करण्यासाठी, एकमेकाला बोलण्यासाठी, संवाद करण्यासाठी. त्यानंतर कोणता आहे? लाफिंग, बोलण्यातून जे जोक होतात, विनोद होतात, हसण्यासाठी. हा खूप चांगला वेळ आहे. इथे काय सांगितलंय? शेवटी इथं एकच सांगितलंय आणि मग जो नाराज झालेला मुलगा आहे, तो खुश होतो. आई त्याला म्हणते, "मी तुला मदत करायला येऊ का?" म्हणते. आणि मग त्यांच्याजवळ काय आहे? त्यांच्याजवळ एक आहे, वर्किंगचा वेळ आहे, चॅटिंगचा वेळ आहे, लाफिंगचा वेळ आहे. म्हणजे आपण आपल्या फॅमिलीसोबत राहून काम करत असताना एक प्रकारचा खूप चांगला आनंद मिळतो आपल्याला. आपण दुःखी राहू शकत नाही. ही शक्ती एका जागी येण्यामध्ये, एकमेकाला सुख सांगण्यामध्ये राहते. नाहीतर मग आजकाल लेकरं मोबाईल घेतला की काम टाळतात. काम कसं टाळलं जाईल यावर काही संशोधन करून वागणारे लोक आहेत. त्यांचं आपण काहीही मनावर धरायचं नाही. तर इथपर्यंत आपण पाहिलं. यापुढील भाग जो आहे, पुढील तासाला बघूया. थँक